नमस्कार मित्रांनो, रविवार असल्यामुळे मी आणि यश पोहण्यासाठी गेलो असता येताना मटण घेऊन आलो. मटणाला हळद मीठ लावून मॅरिनेट केलं. त्यानंतर कुकरमध्ये आलं लसूण पेस्ट तेलामध्ये टाकून मटण टाकून त्याच्यावर झाकण ठेवून थोडं पाणी टाकलं. त्यानंतर त्याला खालीवर करून झाकण लावून त्याच्या चांगल्या 5 शिट्ट्या केल्या. तोपर्यंत कांदा कापला, खोबरा कापला. कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्यानंतर धने, खोबरा, लसूण, हिरवी मिरची हे चांगलं भाजून घेतलं. ते भाजत असताना त्यात थोडे गरम मसाले टाकले. त्याच्यानंतर ते काढून घेतल्यानंतर कांदा टाकला. कांदा चांगला काळसर असा होईपर्यंत भाजला. ते मिश्रण काढून घेतलं. कुकरचं झाकण ओपन केलं. त्यावेळेस मटण चांगलं शिजलेलं होतं. मिक्सरमध्ये सगळा मसाला बारीक करून घेतला. कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये गरम झाल्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, मसाले टाकून त्यामध्ये आपण खोबरा कांद्याची पेस्ट टाकली. चांगलं शिजवून घेतलं. त्यावर थोडं झाकण टाकून तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिजवलेलं मटण टाकलं. असं मस्त रस्सा झाला आणि खायला छान अशी